सह्याद्रीच्या घनदाट जंगलांमध्ये बरीच कुटुंबे राहतात. त्यातीलच सह्याद्रीच्या उंच डोंगर रांगांमध्ये वसलेले वाई तालुक्यातील माडगणी हे एक छोटेसे पण अतिशय वेगळे, स्वतःच वेगळं अस्तित्व दाखवणार एक छोटस गाव. आजही येथे जाण्यासाठी कसलाच रस्ता नाहीये. कोणत्याच सुविधा येथे उपलब्ध नसतानाही उंच कड्यावर राहणारी काही कुटुंबे आणि त्यांचे निसर्गाशी जुळलेले साधे पण संघर्षमयी जीवन आजही तसेच टिकून आहे. या गावाच्या पुढे घनदाट जंगलातून पुढे चालत गेलं की अजून एक कोंडवली मुरा म्हणून ओळखले जाणारे एक सुंदर घनदाट जंगलाने व्यापलेले पठार लागते. या पठारावर संपूर्ण परिसरात फक्त एकच कुटुंब वास्तव्यास आहे. निसर्गाच्या सानिध्यात डोंगराच्या आणि जंगलाच्या साक्षीने ते आपले आयुष्य जगत आहेत. या दुर्गम ठिकाणी लोक कसे राहतात, त्यांचा रोजचा दिनक्रम कसा असतो आणि निसर्गाशी इतक्या जवळ राहण्याचा अनुभव कसा असतो हे आपण त्याच्या तोंडून ऐकणार आहोत. यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा. तर चला मग आपण व्हिडिओची सुरुवात करूया. तो म्हणतो आम्ही मेंढरू हा म्हणजे बकरा. हा बकरा कुठावर रोज डोंगराने दळण गोळण सगळं उचलून यायचं म्हणलं की लय अवघड होतं. पण आता वर पाला जरा बकऱ्यांना तुम्ही सकाळपासून रस्ता आहे काय? नाही आत्ताच रस्ता. हा हा हा. आम्ही इथं बसतो बाहेर. हो, गुरांच्या मागं गुरं लावून त्याला डाळी द्या सगळ्यांनी. 1 2 4 5 या. माडगणी हे महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक छोटस निसर्ग समृद्ध आणि ग्रामीण पण टिकून असणार गाव आहे. वाई शहरापासून माडगणी गावाकडे जाण्यासाठी 15 ते 20 किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागतो. या प्रवासादरम्यान माडगणी गावाकडे जातानाच आपण दोन धरणाच्या सुंदर अशा बॅकवॉटर जलाशयाला वेढा घालत असताना केंद्रगडाकडे पाहत पाहत आपण कमळगड किल्ल्याच्या पायथ्याला कधी पोहोचतो ही समजत नाही. या पायथ्यालाच असलेल्या तुपेवाडी गावापाशीच आपण गाडी लावायची आणि मग माडगणी गावाकडे चालायला सुरुवात करायची. माडगणी गाव तसं पाहिलं तर उंच असं 1600 फूट उंचीवर असल्यामुळे चालताना सुरुवातीलाच आपली दमछाक झालेली जाणवते. माडगणी गाव सुरू होण्याच्या आधी एक घर लागते. तिथे थोडा विश्रांती घेतली, तिथेच थोड्या गप्पाही मारल्या आणि मग पुढचा प्रवासही सुरू केला. कृष्णागरावर जंगम हे साडे काय लावले तुम्ही? हे जनावर आतमध्ये जाऊ नये म्हणून. आणि पावतो वगैरे पावटा आहे का? जेवढा पावतो आहे घेवडा आणि पावट्याची शेती बघा 100 काय आहे? जेवढा शांत बसले एकदम. यांना अशी मालिश केली ना एकदम भारी वाटते. त्यांना शांत बसतात. बरं जर असे कोणतेही आपले जे पाळीव प्राणी आहेत कंट्रोल करायचे असते त्यांना अशी मानेवर थोडीशी बॅक साईडला अशी मालिश करायची. एकदम शांत बसतात ते आणि त्यांना एकदम भारी वाटतं. असं माहिती का, कुत्रा जरी पाळीव असेल तर त्यालाही असं एकदम सुंदर असं मालिश केली ना आपण थोडी की लगेच आपल्या कंट्रोल मध्ये येतात आणि जवळीकता निर्माण होते. तो म्हणतो आम्ही मेंढरू हा म्हणजे बकरा. हा बकरा आणि ही शेळी. हा ते शेळी हे खाली येते शेळी. एकच आहे का तुमच्याकडे? हो एकच आहे. पहिली लय होती ते पण ते ही त्याची आई आहे. हा तुम्ही घेतलंय त्यामुळे ते मागे लागले लगेच. नाही ती दुसऱ्या कोणी उचलला असतं ना मारला असतं लगेच. हा मारती. तुम्ही उचललंय म्हणून ते हा बरोबर दडच देणार जोरात ते. हम्म. ते अशी रागात बघते ती आमच्याकडे.
इथं काय भीती वगैरे का लांडग्यांची वगैरे? नाही ना तसलं काही नाही नाही ना. आपल्याकडे नाही. आता आपण 45 वर्ष झाली करत हा ना. आपलं गावच हे माडेगणी वरलं. हा पण आम्ही आपल्या वडिलांनी आमच्या जागा घेतली इथं हा हा आणि आपलं इथं बांधलं. कुठं रोज डोंगराने दळण गोळण सगळं उचलून न्यायचं म्हणलं की लय अवघड होत. पण आता जे वरती राहतात त्यांचं सगळं यांचं तर अवघड आहे. काय आता होतोय रस्ता हा. हे झालाय मंजूर. हे आपल्या आरामाने जातो तिकडे. अच्छा. या ट्रेकिंग दरम्यान उंच टेकडी व घनदाट जंगल पालथे घालत असताना अधून मधून मागे वळून धोम धरणाचा सुंदर असा जलाशय, पायी शहर, पांडवगड, केंद्रगड, कमळगड पाहत आपण माडगणी गावापाशी कधी पोहोचतो हेही समजत नाही. माडगणी गाव सुरू होण्याअगोदरच आपल्याला एक मंदिर लागते. येथे आपण दर्शन घेऊन गावाकडे लगेच निघणार आहोत. फायनली आपण माडगणी या गावापाशी आलेलो आहे. उंच अशा म्हणजे ग्रामीण खूप घनदाट जंगल आणि वाई साईडचा एकदम दुर्गम भाग म्हटलं आपण तसं हे माडगणी गाव आहे. जस्ट आता आपण इथे एंट्री करतोय. पाणी एकदम थंड आहे, जिवंत घर आहे ना. जिवंत झालं आहे आणि एकदम फ्रीज मध्ये पाणी असतं ना तसं आहे. आणि हे पिण्यायोग्य आहे त्यामुळे आम्ही घेतोय. तुम्ही जर कधी प्रवासात आलात तर माहिती करा हे पाणी पिण्यायोग्य आहे का. एकदम फ्रीज मध्ये असतं ना तसं एकदम कूल पाणी आहे. गव्हाची शेती आहे म्हणजे पाणी दवावरती येतो का? याला पाणी नाही घालणार तुम्ही. म्हणजे जे दुख्याचं दव असतं त्याच्यावर ही गव्हाची शेती. बघितलं आपण बऱ्याच ठिकाणी म्हणतो की शेतीसाठी पाणीच आवश्यक आहे. तर जे दुःख पडतं त्याचं जे दव असतं त्याच्यावरती ही गव्हाची शेती येते आहे. आता आपण फायनली गावात पोहोचलोय. हे डोंगराच्या कपारीत वसलेलं गाव आहे. अजूनही या गावाचं ग्रामीण पण तसंच आहे. हे पाळलेली गुरं आहेत ती पलीकडे शेतात जाऊ नयेत यासाठी हे असं केलेलं आहे. काठी उभी करून साडी लावलेली आहे. सुंदर असं गाव. ही गावाची बहुतेक एंट्री करतोय आपण आता. विशाल सर कसं वाटतंय ग्रामीण भाग? एकदम गावाकडची घर. मी थोडक्यात कूड बरं का तो बांधलेला. हा जे आहे हा कूड बांधलाय आणि त्याला सारवून मग कौलारू घर आहे. हे ग्रामीण पण जगणं आणि पाहणं. गाईचं शेण असं टाकून जमिनीवरती आणि या झाडूच्या साह्याने असं सारवलं जातं. एकदम स्वच्छ आणि आयुर्वेदिकही म्हणता येईल. हे सगळं हे जगायचं असेल तर फक्त ग्रामीण भागातच यायचंय. शहरामध्ये या गोष्टी आता राहिलेल्या नाहीयेत. तुम्ही ही भिंत बघताय, ही भिंत मातीची नाहीयेत तर कूड असतो लाकडांचा त्याने बांधून त्याच्यावरती हे
शेण आणि मातीने हे सुंदर असं सारवलेलं आहे. तुम्हाला इथे माती भिंत दिसते इथे, आणि वरती जर आलात तर बघा असं कुडाने सारवलेलं हे सुंदर असं बांधकाम आहे. पाहायला घ्यायच्यात का घरी? आपल्याकडे काय त्यांना पाळायला घेऊन करणार? पुण्यामध्ये फ्लॅट मध्ये वगैरे इकडे मोकळा श्वास घेतात. पुण्यामध्ये आपणच मोकळा श्वास भेटला आपल्याला. आपल्याला श्वास घ्यायचा अवघड, त्यांना कुठे घ्यायचं? चला आम्ही हायट वरती येतो. वरती पण आपला वर पाला जरा बकऱ्यांना तो दगड दार लावायलाच आहे का स्पेशल? कुठला दगड आहे तो? विकत आणलं. विकत आणलं. अच्छा इथे दगड एक लोखंड आहे. दगड आहे. हा दगड आहे. म्हणजे घासून धार लागते समजा दगडांची. पण आपल्याकडे नाही का दगड? काय हा दगड आपल्याकडे नाही. वाळून आणलाय. गुरं सोडली डोंगरात ती आप जातात. हो आता ती त्यांची ती चरणार, आणि फक्त आणायला जायचं की त्यांची ते नाही जायचं. आपण जिथे सोडले तुम्ही तिथेच आणायला जायचं. नाही कुठे गाव तिकडे आणायची शोधत जायचं आपण, आणि ते कुठेही फिरतात. पण लांब जात नसतील ना? जातेत तर काय असं कधी बरं का लयच लांब गेलं सापडत पण, आणायची शोधून जंगलात ना. आणि जनावरांचा काही त्रास नाही ते. आता हे असं पेंडा आता किती उंच असणार? पूर्ण वरपर्यंत जेवढं आहे तेवढं 8-10 वजी. हा हा हा. आणि गरज पडून कसा काढायचा? हे गुरांनी खाऊ नये म्हणून हाईटला टाकून आता आपण खालून चालायला सुरुवात केली ना, हा तिथून आणलेले. तिथून एवढं लांबून आणले. कसं घेऊन आले डोक्यावर? आता सकाळी त्यांची मुलं घेऊन आली खाली. डोक्यावर तर का शेवान ना. आपल्याला चालायला लागतंय म्हणल्यावर ते कसं चालत येणार? खाली वजन आहे ना, एवढं खालून घेऊन आले ती मुलं. बापरे, तरी त्याचा भार चांगला असेल. तुम्ही सकाळपासून रस्ता आहे काय? नाही आत्ताच रस्ता. हा हा हा. पुण्याहून आलं. भरपूर असले तुम्ही तोपर्यंत. घेऊ का आतमध्ये जरा? त्याला काय नाही. इथं पकडलं ना असं इथून उचलायचं. बस बस बस. तरी जमाना जमाना सवय केलेली आहे. आणि ज्याचं काम बॅग आहे, बॅग आहे. आणि गॉगल तुटला असता हा इथला हडकवलेला. पण वजन चांगला आहे, आणि हे साधारण 30-35 किलोचं वजन हे बघतोय आपण. चालायला पोहोचलाय तिथून इथं उचलून आणलं हे डोक्यावरती. आणि मानाची अवस्था काय असेल? दादा उचलून दाखवतील. स्ट्रगल लाईफ आहे. किती वजन आहे? उचलण्याची एक टॅक्ट असते. मला पण पूर्ण उचलेल का नाही? सगळेजण प्रयत्न करतोय. हा मी असं उभं केलं पाहिजे तुम्ही, आणि मग डोकं लावून नाही उचलत. 30 किलो येते. त्या मुलीने आणले एकटीने, म्हणजे हे आपल्याला उचला ना. बापरे, असं डोक्यावर घेऊन 4-4 किलोमीटर डोंगर चढायचं. 1600 फूट वर, म्हणजे जिथं आपल्याला 1600 फूट हाईटवर आले ते, हाईट वरती तिथं आपलं चालणं मुश्किल आहे. धार आणलेलं आहे. आणि एक बार नाही, हे सगळं ढीग तिथून आणलेलं आहे. सगळं आणलेलं आहे, म्हणजे मोठी गोष्ट आहे. बापरे, मित्रांनो, हळद कशी असते ते आज आपण लाईव्ह या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय.
जे हळकुंड जे खाली त्याला खोड असतं त्याच्यापासूनच नंतर हळद तयार केली जाते. तर ही जी आपल्याला आता हळद दिलेली आहे दादांनी ती या शेतातल्या हळकुंडांपासूनच बनवलेली. हळदीचे 2 प्रकार आहेत ना, पिवळी आणि काळी. काळी हळद कोण करतं का? काळी हळद नाही करत कोणीकडे. कधी कारण ते वापर जास्त होत नाही ना, पण ते आयुर्वेदिक आहे ना. वाई म्हणलं तर हळद हा विषय कोणाला माहित नाही असं नाही. येथे हळदीचं खूप चांगलं उत्पन्न होतं. असंच या माडगणी गावामध्ये या घरांच्या आजूबाजूला भरपूर हळदीची शेती केलेली आहे. सुंदर असं हे. हा हळद का चला की घेऊ. आता आपण इथे चौकशी केली. आपण आता ही हळदीची शेती या घरांच्या कडेलाच आहे पाहिलंय. इथे घरामध्ये आपण हळद भेटते की पाहूयात. आपल्याला विकत भेटली तर उत्तम आहे. रासायनिक हळद घेण्यापेक्षा ती नॅचरल शेणाच्या शेतीवर असलेली हळद आपण घेऊयात. हळद आपल्याला आता या ठिकाणी प्युअर जे शेतामध्ये आज आपण बाहेर हळद शक्यतो ज्या बघतो मार्केटमध्ये त्या रासायनिक असतात किंवा त्याच्यामध्ये भेसळ असते. तर ही जी आहे ती प्युअर या ठिकाणी जी पूर्वपार चालत आलेल्या खतांवरती जी शेती होती तर त्या घरच्या सेंद्रिय खतं म्हणतो आपण ज्याला, तर त्या खतांवरती पिकवलेली ही हळद आहे. तर ही हळद आपल्याला आज या ठिकाणी दादांनी दिलेली. हे वय किती म्हणला? काटक शरीर असते 60-62 दणकडे अजून एकदम व्यवस्थित. तर रोज डोंगरात जाऊन गवत कापणं वगैरे चालतंय म्हणलं. गुरांच्या मागं रोज जाणं येणं. वर जात आहे ना. वर वरून जाऊन येतो. जाताना भेटून जातो तुम्हाला. चला. वरती येताना ही उत्तम खिंड लागलेली आहे दादांच्या घरात. अजूनही उंचीवर आहे आणि ही सुंदर अशी खिंड आहे त्या कोरलेल्या पाहिल्या आहेत. बरेच असे लोकेशन आहेत ते पाहायलाही मिळत नाहीयेत. आणि ही बहुतेक कशी तर कोरलेली आहे पूर्ण, दोन्ही बाजूला दगडात कोरली. याचा अर्थ ही जुनी ऐतिहासिक पायवाटांपैकीच एक असावीत नक्कीच. तरी आपण बघितलं दोन्ही बाजूला उंच असे पूर्ण दगडात कोरून केलेली पाहिजे. माडगणी गावाच्या उंच माथ्यावर पोचल्यावर येथील भव्यता जाणवू लागली. घनदाट जंगल, उंच पर्वत हे सगळं काही पाहून थक्क होऊन गेलो होतो. आणि येथूनच खऱ्या प्रवासाची सुरुवात झाली. कारण की दादांच्या घरापर्यंत पसरलेलं घनदाट जंगल होतं आणि या जंगलातून चालताना बरेच वन्य प्राणीही दिसू लागले होते. त्यातील आम्हाला सापाचे दर्शन तर कायम प्रत्येक ट्रेकला फिक्सच असते आणि येथेही आम्हाला सापाचे दर्शन झाले सुद्धा. गवा बघितला, गवा सांबर
म्हणजे असं रस्त्याला आलेले काय करतात का पण ते मग? बिबट्या बघितलं, बिबट्या आहे इकडं? बिबट्या असतील की. अरे बाप. म्हणजे एवढे जास्त नाही पण कदाचित कधीतरी दिसते. पण ते इकडचे प्राणी शक्यतो माणसांवर हल्ले करत नाहीत ना? नाही नाही. ते माणसाच्या वासावर ते लांबच्या लांब जंगलात निघून जात असतील. जंगल भरपूर आहे पण तसं इथं. आता ड्रोन मध्ये बघितलं ना सगळी दाट झाडी आहे, आता बघा इथून तुम्ही कंप्लीट 2.5-3 तास चालू चाल ना सगळी सावली. जंगलच तिकडे. आलं तुमचं घर, याच्या मागचं घर ना? इथे कोण राहतं का नाही आता? तिथं कोण नाही राहत. इथे कोणच राहत नाही. आता तुम्ही 10 वर्ष झाली इथे कोण नाही राहत. मग आता इथं फक्त तुमचंच घर आहे का? एकटेच राहताय तुम्ही? निघाला बोरीवर फिरायला हा. खाली गेला करू. हे समोरचं रायरेश्वर, इकडं केंजळगड, मांढरदेवी. आता शेती कोणती कोणती केली तुम्ही? आता ही इथे घेवडा टाकाय थोडा, हा हा, बाकी घेऊ येईल. बाकी सगळं गहू. थोडा हरभरा आहे. कुत्र्यांना बाहेरच्या माणसांची चाल लागली की बोकायला लागली. काय काय नाही काय वास घेतो ते अंदाज घेतो, वास घेत. हिरो गप 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 गप, त्रास नको देऊ, चल पुढे. गप चल. चावणार नाही ती. त्यांना ते खाऊ बिऊ काय तशा अपेक्षा आहे. त्यांना खाऊ टाका. लवकर कुत्रे कंट्रोल करायचे असतील तर इथं हलकसा मार दिला ना की ते बरोबर शांत बसतात. आणि हा पाठीचा मणका असतो ना, असं फिरवलं की त्यांना इतकं भारी वाटतं की ते तुमच्या अनोळखी जरी कुत्रे असतील तरी ते तुमच्या ओळखीचे, तुमच्या रेग्युलरच्या सहवासातले असल्यासारखं तुमच्याशी बिहेव करतात. आता बघा, मी अशी हलकीशी त्याच्यावर मालिश करतोय, किती एकदम शांत. म्हणजे याची आणि माझी पहिलीच भेट आहे, पण असा तो खेळतो की कायमची भेट असल्यासारखे. बघा, फक्त तो आता काही वेळ शांत बसणार असा. मस्त वाटतंय त्याला आहे ना? तर त्याचं मालिश जे आपल्याला पण भारी वाटते, तर यांना काय नाही. आणि यांना पाठीच्या कानावरची मालिश आवडते. फक्त अगोदर तो कुत्रा कसा आहे हे ऑब्झर्व करा, कारण काही कुत्रे रागीट असतात, त्यामुळे डायरेक्ट तुम्हाला चावण्याची शक्यता आहे. बस आता जस्ट इथे दादांच्या घरी आलोय. ही वाईची बॅक साइड म्हणजे दुर्गम भाग आहे आणि हा जवळपास महाबळेश्वरचाच एरिया आहे. त्यामुळे इतकी दाट थंडी आहे ना इथे की आता मी पहिला जर्किंग घातलं, कारण की खूप थंड हवा आहे इकडे. आता आम्ही बाहेर बघितलं, हे जे केलेलं आहे हे आता हे कुडाच आहे आणि असं खुलच नाही, पण हे ह्याचं कशाचं, कुठल्या कोणत्या झाडाचं आहे? कारवीचा बांबू आहे. कारवीचा बांबू आहे का? हा खराब होत नाही लवकर? लवकर नाही खराब होत. म्हणजे ह्याला आता 3-4 वर्ष झालेत त्या. आणि पावसाळ्यामध्ये फक्त बाहेरून प्लास्टिक बांधून घ्यायचं, हा हा. आतमध्ये आपलं पण काही काही ठिकाणी बघतो ना मी तसे बांबू लावतात ह्याला लिंपून घेतलं तरी चालतं. मातीने. मातीने लिंपून घ्यायचं. वरून राख असते ना आपली शेणकुटाची किंवा लाकडाची राख, त्या राखीने सारून वगैरे घेतलं की एकदम असं ह्या दगडाच्या भीतीसारखं होत. आता हे घर किती जुनं आहे तुमचं? आता हे घर आमचं बघा 86 मध्ये घर बांधलेले. 86 मध्ये? म्हणजे किती वर्ष झाली. आणि त्याच्या अगोदर? त्याच्या अगोदर पण ह्याच ठिकाणी घर होतं. हा हा. त्यावेळेस असं ह्याच्या हा लाकडी आपली कुड घातलेला हा हा. आणि साध्या पद्धतीत होत. त्यानंतर म्हणजे 85-86 मध्ये हे घर बांधलं. 28-29 वर्ष झाली त्या घराला. या घराला सिमेंट अजिबात नाहीये? सिमेंट अजिबात नाही. ह्याच्यामध्ये आतमध्ये दगड आहे
आणि बाहेरून चिखल माती थापून त्याच्यावरती राखण सारवून घेतलं. इथे तुम्ही गाई म्हशी, तुमच्याकडे म्हशी आहेत की फक्त गाई? आमच्याकडे फक्त गाय आहेत गावठी. हा हा, मग इथे दारातच बांधायच्या. इथं ही कालवड लहान कालवड. आता किती गुरु आहेत तुमच्याकडे? आता आमच्याकडे असे गाय आहेत की 18-20 गाय आहेत आणि अशी बारकी 4-5 आहेत. म्हणजे साधारण किती लिटर दूध असते खाली घेऊन जायचं? बघा ह्या गावठी गाय असल्यामुळे काय 2-3 महिने दूध देतात. म्हणजे 1-1.5 लिटर एक गाय दूध देते. समजा आता 4-5 गाय आहेत तर बारी तर 12-15 लिटर दूध होऊ शकतं. हा म्हणजे ते सुरुवातीला 1-1.5 महिना चालतं, नंतर कमी होतं. होतं. 7, 8, 5, 3 बरोबर बरोबर. असे कमी होतात. आता हे त्यावेळेसच बांधकाम, लाकूड पण त्याच वेळेस. हे लाकूड पण त्यावेळेस लाकूड खराब होत नाही ना? लागून नाही का असं किडा वगैरे लागला तरी जरा किडा लागला आहे हा, म्हणजे त्यांना त्याच्यापासून पण जपून ठेवावं लागतंय. लाकूड मजबूत आहे पण इथं काहीतरी किडा लागल्यामुळं ती बाद झाली. बरोबर बरोबर. आता तुम्ही गिरण वगैरे सगळं ते डोक्यावरच आणलं एवढं वजन? हो. ही घरघंटी आपली, आता ही घरघंटी आमच्याकडे 2 वर्ष झालं आहे. हा हा त्याच्यापूर्वी आम्हाला जर दळण पाहिजे असेल हा, तर इथून दळण जिथं आता दूध घालायला जातो तिथं दळण द्यायला पण त्यावेळेस पहिले तिथं जायचं. तिथं दळण दळायला जायला लागायचं. समजा आपण दळण घेऊन गेलं, त्या दिवशी लाईट नसेल तर दळण तिथं ठेवायचं, परत दुसऱ्या दिवशी जायचं आणि ते दळण घेऊन यायचं. म्हणजे विनाकारांची हेलपाटे जास्त. 5 किलो 10 किलो धान्य नेणार, ते दळून आणणार, ते असं म्हणजे 4 दिवसात 8 दिवसात परत तेच करावं लागायचं. पण आता जर लाईट आल्यामुळे सुविधा झाली, ती घरघंटी वगैरे. हा, म्हणजे तुम्ही घरी दळताय ते चांगलं उलट आता. पण मी तोच विचार करतोय की आम्हाला चालता येईना या रस्त्याने, आणि त्या रस्त्याने तुम्ही एवढं वजन घेऊन येत आहे. ते काय बाकी साधन नसल्यामुळे करावंच लागतं. हा कडीपाठ केलाय वरती की? कडीपाठ नाही, असंच आपली वरणी. हा हा, म्हणजे बांधून ठेवलेलं आहे. बरोबर बरोबर. आतमध्ये चूल? आतमध्ये चूल, स्वयंपाकघर वगैरे. हा, म्हणजे तुम्ही चुलीवर बनवता जेवण सगळं? हो, असे चूल वगैरे. असं गॅस हा, म्हणजे तुम्ही गरजेनुसार जसं गॅस तसं टाकी पण डोक्यावर आणायची? डोक्यावर. म्हणजे तुम्ही 6 किलोमीटर भरलेली टाकी डोक्यावर आणताय. किती 15-16 किलो असते ना ती? जास्त असेल. पण ते तिचं टाकीचं वजन 15-16 किलो. हा, भरलेली जास्त. भरलेली 30-1 किलो असेल. खरं नाही, एवढं सगळं उचलून आणायचं. म्हणजे तुम्ही चूल आता सध्या वापरतच नाही जास्त? वापरतो, चूल वापरतो, जास्त करून चूलच वापरतो आम्ही. गॅस वगैरे आहे ना इमर्जन्सी तरच. हा, बरोबर. हे लाकूड अजून मोठे वाश येते. हे मोठे वरच्या सपोर्टचे. हा, वरच्या सपोर्टला. बरोबर. रानभाजी म्हणजे आपली शेतातलीच? हो, शेतातली राजगिरा. राजगिरा आहे आणि चिलाची भाजी. चिलाची भाजी पातळ आहे ना, हा हा ती चिलाची भाजी. म्हणजे ती ह्या प्लेट मध्येच भेटते ती. हा, म्हणजे आम्हाला नशिबाने आम्हाला हे जेवण भेटले आज. एकदम सुंदर निसर्ग वातावरण आहे. एकदम कडक ऊन आहे, पण थंड हवा मात्र भरपूर आहे. इतकी थंड हवा आहे की मी जर्किंग घालून बसलो अक्षरशः. आता मस्त जेवण झालेलं आहे. आपण आता बघताय ही एवढी मोठी शेती आहे. ही पूर्ण दुःख म्हणतो आपण, म्हणजे इकडच्या भागातली शेती गहू शेती केलेली आहे. आणि ही शेती बऱ्याच वेळा आपण म्हणतो की पाण्याशिवाय होत नाही, पण ही शेती फक्त जे दुःख पडतं त्याचं दव असतं त्याच्यावरती ही पोचली जाते. बघा, इथे पाणी नसताना ही शेती पिकवलेली आहे. हे उत्तम. म्हणजे इथे या सीझनला थंडीमुळे आणि दव पडते त्यामुळे गव्हाची शेती खूप चांगली होते. आता आपण दादांची गप्पा मारू, त्यातच आपल्याला या गोष्टी समजून जातील सगळ्या. आता
तुम्ही बघताय ही गव्हाची शेती आहे. ही आम्ही ऑक्टोबर मध्येच ह्या शेताचं पेरा वगैरे करतो. अच्छा. म्हणजे गहू लवकर पेरल्यामुळे त्याला दव वगैरे भेटतं आणि थंडीवरती मग गहू येते, कारण याला पाणी बिणी भिजवण्याचं वगैरे साधन नाही. थंडीच्या पाण्यावर नुसतं गहू येतो. हो. पण छान फुललाय, म्हणजे मस्त. हो मस्त येतं. आणि त्याला काही बाकी बाजारी खतं वगैरे रासायनिक कुठली खतं वगैरे काहीच नाही, काहीच नाही. सर्व शेण खतावरती. सगळं तुमचं सगळं शेती शेणखतावर आहे. इथे रानडुकरांचा त्रास शेतीला वगैरे काय? शेतीला तसंच जंगली जनावरांचा त्रास आहे. म्हणजे आपले माकडं असतात, मागं आहे तिथे वानरं आहेत ना? माकडे आहेत, वानरे आहेत, परत डुकरं आहेत आणि ते सायळ असते ना, हा हा सायळ आहे. परत हे आपले ससे पण आहेत. सशांचा पण त्रास असेल जास्त, हा, तर ते शेंडा खातात ना बरोबर. वेगवेगळं काही आपण त्याला राखण पण करावे. आम्ही तुम्हाला लक्ष ठेवून राखण करून ही शेती पिकवायची आहे. आता हे ज्वारी म्हणजे आपलं गहूला मला वाटतं एक महिना लागेल ना अजून भरायला. हरभरा पण केला का? हे थोडं हरभरा आहे. हा हा. हरभऱ्याला सशांचा जास्त त्रास होतो ना? हरभऱ्याला हा ते आंबीमुळे त्याला जास्त खातात ना. हा, हरभरा जास्त खातात ते. आणि त्याच्यावरती दुसरी म्हणजे ही आपण जेवण केलं ती ही भाजी का आता? लाल लाल ती कुठली म्हणतात तिला? राजगिरा. राजगिरा, हा बरोबर. राजगिरा खाल्ली आहे मी अगोदर. आपल्याकडे ह्या इकडच्या एरियात राजगिरा जास्त चालते. आणि ती पातळ भाजी केली होती ना, हा हा. ती गावामध्ये निघते भरपूर. हे बघा ही भाजी भाजी पातळ भाजी केलेली आहे. आत्ता केलेली ही. हा ती कुठली भाजी? ही चिल्याची भाजी. चिल्याची पातळ भाजी, रस्सा जी होती ती ह्याची केली होती. त्याची सुकी पण होते हा. आणि पातळ पण. छान झाली होती पण ती, मस्त झाली. ती राजगिरा. राजगिरा, हा सुकी. इथे पण गहूच केलेला आहे. हा हा. काय समोरचं मैदान तेवढंच मोकळं आहे, बाकी सगळं दाट जंगलच आहे. हे मंदिर कोणतं आहे म्हणले? आसनेश्वर महादेवाचं. जे नंदीचं मूर्ती दिसते आपल्याला इतकी जुनी आहे, म्हणजे याचा अर्थ इथं जुना हे मंदिर आहे खूपच, आणि याचा नक्कीच काही ना काहीतरी इतिहास असणारच आहे. आज या व्हिडिओच्या रूपातून वाई प्रांतच्या घनदाट जंगलात वास्तव्यात असलेल्या किसनदादा जंगम यांच्याबद्दल माहिती घेतली. या कुटुंबासारखेच खरे हिरो आजही या घनदाट सह्याद्रीच्या जंगलांमध्ये वास्तव्यास आहे. हेच ते खरे मावळे आहेत जे अजूनही या परिसरात वावरत आहेत आणि आपल्या ग्रामीण शैली, आपल्या ग्रामीण भागाचं वैभव टिकवून आहे. हा व्हिडिओ आणि या किसनदादांबद्दलची माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा. तर चला मग आपण परत भेटू नेक्स्ट ठिकाणी, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशाच एका भन्नाट जागेवर.